पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा नामपर आणि प्रारब्धपर प्रकरणातील अभंग आहे। नाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। हा अभंग नाथ महाराजांनी सगळ्याकरताच लिहिलाय, परंतु त्यातली त्यात एका दुःखी माणसाकडे बोट केलंय आणि दुःखी माणसाकडे बोट करून त्या माणसासाठी अभंग लिहिलाय, असा अभंगातून अभिप्राय निघतोय। अभंगाच्या 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या चरणात तुम्ही जर बारकाईने लक्ष घातलं तर तुमच्या लक्षात येईल, नाथ महाराज म्हणतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही। जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे। या 3 चरणात तुम्ही बारकाईने डोंकावून पहा। महाराज म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। की हे माणसा, एका माणसाकडे बोट केले, हे माणसा तुझ्या जीवनात संकट येत आहेत, अडचणी येत आहेत, त्याने तू खचून जाऊ नको, दुःखी होऊ नको। त्या संकटाचा, दुःखाचा, त्या अडचणीचा खेद करू नको। संकट तर जीवनात येणारच प्रारब्धानुसार, पण अडीअडचणी संकट जीवनात आली तर त्या अडीअडचणीने, संकटाने तू परेशान होऊ नको, त्याचा खेद करू नको, खचून जाऊ नको, त्याचं दुःख मानू नको। कारण लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण तुझ्या हृदयात बसलाय, तो सगळं जाणतोय, तो सगळ्या जीवाचा सांभाळ करतोय। मग तुला एकट्यालाच कसा मोकलील? तो भगवान श्रीकृष्ण तुझाही सांभाळ करेल। आणि म्हणून जीवनात संकट आले, त्याचा खेद अर्थात दुःख करू नको। जसं नसीब जगवेल तसं चुपचाप जग आणि गुपचूप संचिताचं, नशिबाचं कौतुक बघ। आणि हे करताना तू आपल्या मुखानं हरिनाम घे। तू मुखानं जर हरिनाम घेतलंस तर तुझ्या जीवनातून सगळी संकट, सगळी दुःख, सगळ्या अडचणी निघून जातील। देवच या संकटाचं निवारण करेल
आणि एक ना एक दिवस तू महात्मा होशील, संत होशील, भगवंताची आवडीने भावाने भक्ती केलीस तर. आणि मग तू महात्मा संत झाला तर संताचं प्रारब्ध जळून जातं. तो गोबराय साक्ष देत आहेत की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. भगवंते म्हणतात की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते तथा. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. की तू संकटानं खचू नको. अशा वेळेस भगवंताच्या नामाचा सहारा घे, आवडीने भावाने भगवंताचं नाम घे, तू संत होशील. मग तुझं प्रारब्ध संचित सगळं जळून जाईल, दुःखमुक्त होशील आणि जीवनमुक्त होशील, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडशील. असा एकंदरीत या अभंगाचा अभिप्राय अभंग बारकाईने पाहिला तर दिसून येतो. एका माणसाकडे बोट केलंय आणि दुसऱ्या चरणात डायरेक्ट नाथ महाराज म्हणतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. ते अनेकाला नाही, एकाकडेच बोट केलं नको. पुन्हा दुसऱ्या चरणात, तिसऱ्याच्या सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला असे नाही. सगळ्याचा सांभाळ करतो, मग तुलाच कसा मोकलील देव, तुलाही सांभाळील ना. आणि म्हणून एका विशिष्ट दुःखी माणसाकडे बोट केलंय आणि त्याला सावरलंय. जशी परिस्थिती आहे तसं जग, नशिबाचा खेळ बघ आणि तू देवाला शरण जा, देवाचं नाव घे, यातून बाहेर निघशील, मुक्त होशील, देवाची तुझ्यावर कृपा होईल. असा एकंदरीत अभंगाचा भावार्थ निघतोय. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कशी गंमत आहे बघा. नाथ महाराज म्हणतात तुम्ही फक्त आवडीने आणि भावाने देवाचं नाव घ्या, तुमची सगळी चिंता देवाची. तुम्ही तुमची आणि तुमच्या संसाराची चिंता करायचीच नाही. तुमची आणि तुमच्या संसाराची चिंता देव करतो. कधी? जर तुम्ही आवडीने आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर. आता देवाचं आवडीने आणि भावाने नाम घेणं म्हणजे काय? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिनाम आवडीने भावाने घे, डबल शब्द वापरलाय. आवडीने घे, भावाने घे. तुझी सगळी काळजी देवाची, तुला काळजी करायचीच गरज नाही. तुझ्या संसाराची तुझी काळजी देव करेल, तू काळजी करायची गरज नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तू काय कर, फक्त आवडीने आणि भावाने हरिनाम घे. आता आवडीने आणि भावाने हरिनाम घेणं म्हणजे काय? या दोन शब्दाच्या सभोवताली अभंग फिरतोय की आवडीने हरिनाम घेणं किंवा भावाने हरिनाम घेणं म्हणजे नेमकं काय? आवड आणि भाव या दोन शब्दाच्या सभोवताली पूर्ण अभंग फिरतोय. तर आवड म्हणजे काय? तर आवड म्हणजे, आवड या शब्दाचे अनेक अर्थ होतात. आवड म्हणजे गोडी, हौस, नाद, प्रेम, छंद असे आवडीचे अनेक अर्थ होतात. तर प्रामुख्याने आवड म्हणजे गोडी किंवा प्रेम. आवड म्हणजे गोडी किंवा प्रेम. आवड म्हणजे प्रामुख्यानं प्रेमच. भक्ती, प्रेम, श्रद्धा आणि आवड हे चारही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. भक्ती, प्रेम, आवड आणि श्रद्धा या सगळ्यांचा एकच अर्थ आहे.
आणि या सगळ्यांचा एकच अर्थ निघतो की प्रेम. देवाची भक्ती, देवाची आवड, देवावर श्रद्धा, म्हणजे सरळ तुमचं देवावर असलेलं प्रेम. म्हणून आवड म्हणजे प्रेमच. आणि म्हणून तुम्हाला ज्याच्याबद्दल आवड आहे अर्थात प्रेम आहे, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता फक्त त्याच्यासाठी जगत असता, ते प्रेम असते. प्रेम कधीही स्वार्थी नसतं. प्रेम सदैव परार्थी असतं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता फक्त त्याच्यासाठीच तुम्ही जगत असता. जुन्या काळी बायका बाळंत झाल्यानंतर काही दिवस घरी राहायच्या, पण नंतर ते बाळ थोडंसं 3-4 महिन्याचं झालं की त्या बाळाला अशा शिंदळाच्या फोकाची पाटी केलेली असायची, त्या पाटीत घालायच्या, खाली नरम गोदळ टाकायचं, बाळ त्या पाटीत टाकायचं, वरून कपडा टाकायचा आणि बायका शेतात खुरपायला कामाला जे असेल ते कामाला जायच्या त्या बाळाला टोपल्यात टाकून. एका चांगल्या गार सावलीत झाडाखाली ते टोपलं ठेवायचं बाळाचं आणि बायका जायच्या खुरपायला. बायका खुरपण्याच्या नादात गरक व्हायच्या. बाळ एकटंच आहे झाडाखाली. तेवढ्यात अचानक एखादा मोठा साप येतो आणि त्या बाळाच्या टोपल्यावर फणी काढून उभा राहतो. पण शेवटी आईच तिचं मधून बाळाकडे त्या टोपल्याकडे लक्ष असायचं. खुरपत ती मधून नजर फेकते बाळावर. आईचं अचानक लक्ष गेलं की आपल्या बाळाच्या टोपल्यावर सापानं फणा काढलाय. बापरे! आई हातातलं खुरपं फेकून देते. आणि त्या बाळाकडे टोपल्याकडे धावत जाते आणि हाताने त्या सापाला धरते, हाताने, आणि बाजूला फेकते. घरात पालीला भिनारी आई हातानं साप धरते, त्या सापाचं मुडकं धरते आणि बाजूला फेकते. ती म्हणते प्रसंगी मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. याला म्हणतात प्रेम. बाळाचा जीव वाचवण्यासाठी आई आपला जीव द्यायला तयार आहे, याला म्हणतात प्रेम. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता फक्त त्याच्यासाठी जगत असता. प्रेम कधी स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. आईचं बाळावर प्रेम आहे, आई बाळासाठी जगते, बाळासाठी मरायला तयार आहे. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही त्याच्यासाठी जगता, त्याच्यासाठी तुम्ही मरायला तयार असता. सापाला म्हणते मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. साप मला चावला आणि मी मेले तर चालेल पण माझं बाळ वाचावं, हे आईचं बाळावर असलेलं प्रेम आहे. ही आईची बाळाप्रती असलेली आवड आहे. आणि म्हणून आवड प्रेम हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आवड म्हणजेच प्रेम. त्यांना बांड मुलगा आहे, पहिलवान आहे, 25 वर्षाचं पोरग आहे आणि आई आहे. आई थोडी वयस्कर आहे. मायलेकर रस्त्यानं चाललेत, तरण बांड पोरग आहे, 25 वर्षाचं पहिलवान आहे, सोबत आई आहे. हे मायलेकर वाटानं चाललेत आणि समोरून एक वाघ आलाय. वाघ, पोरग पहिलवान आहे पण आई त्या बाळाला पाठीशी घालते, म्हणजे मागं सरक, आपण समोर जाती आणि वाघाशी 2 हात करते. म्हणते वाघाला प्रसंगी मला खा पण माझ्या बाळाला वाचव. पोराला म्हणते पळ, तू पळून जा, मी बघते वाघाकडं. पोरग पळत सुटतं. आई म्हणते मी बघते वाघाकडं. ती वाघाकडं काय बघणार आहे, ती मरणारच आहे, वाघ तिला खाणारच आहे. पण वाघ तिला खाण्यात गुंतो तोपर्यंत ते पोरग पळून जातं, त्या पोराचा जीव वाचतो. तिला पोरगच वाचायचं, मी मारावी पण माझं बाळ वाचावं, हे आईचं बाळावर असलेलं प्रेम असतं आणि हीच आवड असते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. जिथे आवड आहे तिथं लाज नसते, जिथं व्यसन आहे तिथं शिन नसतो,
आणि जिथं वेड लागलंय तिथं भुरळ पडलेली असते. पिसं लागलंय, वेड लागलंय आणि त्या माणसाला भुरळ पडली नाही, मग ते पिसं कसलं? व्यसन केलंय आणि शीन गेलं नाही, मग ते व्यसन कसलं? आवड आहे तिथं लाजता, मग ती आवडच कसली? आवडी आणि लाजवी, आवडी आणि लाजवी. समोरच्याची तुम्हाला आवड आहे आणि लाजही वाटते, मग ती आवडच कसली? अर्थात ज्ञानोबा म्हणतात की ज्या व्यक्तीची तुम्हाला आवड आहे त्याच्यापाशी लाज नसते, तुम्ही त्याच्याप्रती लाज धरत नाहीत. साधं उदाहरण सांगतो. सकाळची वेळ आहे, तुम्ही ब्रश केलाय, बेसिनवर उभे आहेत आणि दाढी करायची, उघडे बंब आहेत, नुसत्या चड्डीवर उभे आहेत अंडरवेअरवर आणि दाढी करत असता बेसिनवर. बाजूने मुलगा येतो, पत्नी येते, मुलगी येते, तुमच्या आजूबाजूने जात असतात. आता मुलगी तरुण आहे, पत्नीचं ठीक आहे फिरू द्या, पण मुलगी आहे, तरुण आहे, पण तिच्यापुढे तुम्ही उघडे असता आणि बेसिनवर दाढी करत असता, काही वाटत नाही. पण तेवढ्यात मुलीची क्लासमेट येते आणि ती आवाज देते आणि तो आवाज तुम्ही ऐकता, तुम्ही पटकन म्हणता, पिंटे पिंटे टावेल घे ग, टावेल घे ग. तुमची मुलगी टावेल आणून देते, तुम्ही टावेल गुंडाळता आणि मग त्या मुलीच्या मैत्रिणीच्या समोर जाता. आपल्या मुलीपुढं चड्डीवर उभं राहून दाढी करता, त्याच मुलीची मैत्रीण आली, टावेल गुंडाळता का? समोरच्या मुलीच्या मैत्रिणीबद्दल लाज वाटली, तिच्यासमोर चड्डीवर जायला लाज वाटली का? तर तिच्याबद्दल तुम्हाला आवड नाही आहे आणि असली तरी अल्पशी आहे, थोडीशी आहे. मुलीची क्लासमेट आली, लाज वाटली, जिथं लाज आहे तिथं आवड नसते. मुलीसमोर लाज वाटत नाही, तिथं आवड असते. आवडी आणि लाजवी प्रश्न टाकला ज्ञानोबांनी, आवडी आणि लाजवी. आवड म्हणल्या लाज कसली आली? आणि लाज आहे तर ती आवडच नाही आहे. देवाबद्दल तुम्हाला आवड आहे, देवावर तुमचं प्रेम आहे, मग देवासमोर लाज कसली? कुठलीही लाज नाही, कुठलीच लाज नाही, कुठलाच पडदा नाही. आणि म्हणून देवासमोर लाजू नका. देवाची आवड असेल तर देवाप्रती लाज नसतेच. देवापुढे लाजू नका, बिनधास्त. देवा मी तुझा आहे, मी तुला शरण आलोय, आता मी तुझं नाव घ्यायलोय, मी दुःखी आहे देवा, संकट आहे जीवनात, पीडा आली आहे, दुःखानं खचून चालले देवा, पण आता मी तुझा आहे, मला तुझी आवड आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जिथे आवड आहे तिथं लाज नसते. मी देवा शरण आलोय, आता मी लाजत नाही, आता मी तुझा आहे, मी तुझं नाम घेतोय देवा, मला सावर. ही आवड असते. आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. तुकोबारायाची साक्ष देतात की आवड म्हणजे वैराग्य कसं. तुकोबाराय लिहितात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. नीट आहे का? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. वासना म्हणजे काय? बळावलेल्या इच्छा. संतांच्या चरणाची धूळ किंवा भगवंताचं नाम, कारण काही असो, कुठल्याही कारणामुळे तुमची वासना जळाली. वासना जळाली म्हणजे काय झालं? तुमच्या इच्छा मेल्या. इच्छा मेल्या म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले. निरीच्छ झाले म्हणजेच विरक्त झाले. निरीच्छ झाले म्हणजे विरक्त झाले. वासना मरणे म्हणजे सरळ सरळ जीवनात वैराग्य येणं. वासना मिली म्हणजे वैराग्य आलं. मग तुकोबारा काय लिहितात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग हा शब्द आहे का, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कुठलं का कारण असत नाही, कुठल्या कारणामुळे तुमची वासना जळाली आहे म्हणजे तुमच्या जीवनात वैराग्य आलंय.
तुमची वासना जळाली आहे म्हणजे तुमच्या जीवनात वैराग्य आले, आणि जीवनात वैराग्य आलं आणि मगच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. रामनामाबद्दल आवड कधी उपजली? वासना जळाली, अर्थात जीवनात वैराग्य आलं तेव्हा. मग जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. अन्यथा नाही. आणि मग नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे, तू आवडीनं आणि भावानं. तर सुरुवातीला नुसतं आवड घ्या, तू आवडीने हरिनाम घे, काय होईल? तुझी सगळी चिंता देवाकडं, तुझी चिंता देव करेल, तुला चिंता करायची गरज नाही. तू फक्त आवडीने हरिनाम घे. आता आवडीने हरिनाम घे, मग हरिनामाची आवड निर्माण व्हायला पाहिजे ना. मग हरिनामाची आवड कधी निर्माण होते? जीवनात वैराग्य आलं तर. वासना जळाली म्हणजे जीवनात वैराग्य आलं, आणि वैराग्य जीवनात आलं तर आणि तरच हरिनामाची खरी आवड निर्माण होते. आणि मग मनुष्य आवडीने हरिनाम घेतो. आणि म्हणून जोपर्यंत जीवनात वैराग्य नाही तोपर्यंत हरिनामाची खरी गोडी, खरी आवड निर्माणच होत नाही. वैराग्य प्राप्तीच्या आधी आम्ही जे हरिनाम घेतो ते उगाच टंगळ मंगळ, घेतलं तर घेतलं, नाही नाही घेतलं. आवसा पुन्हाला उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, उठताना गुडघा दुखतो, कडकडकड आवाज येतो, विठ्ठला. आवसा पुन्हाला नाम घेतो. शिंक आली तरच राम. शिंक आली तुम्ही राम म्हणता, राम म्हटलं वाईट नाही, पण दुसऱ्यांदा राम म्हणायचे तर दुसऱ्या शिंकेची वाट पाहता, हे यातलं वाईट आहे. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, सदा नाम घोष करू हरिकथा, रिकामा अर्धे गडी राहू नको. असं नित्य नाम कुठं आहे आमचं? का नित्य नाम तोंडात का येत नाही? तर नामाची आवड नाही. नामाची आवड नाही का? तर जीवनात वैराग्य नाही. काय वैराग्य? एक हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. देवाचा धन जन माता पिता जमीन जायजात काही 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 नको, फक्त तू पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. देवाचा तू पाहिजे, बाकी काही नको. म्हणजे काही न आवडणं, फक्त देवच आवडणं हे वैराग्य आहे. एक हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. आणि मग ज्यावेळेस फक्त हरिनामाचीच आवड शिल्लक राहते त्याच वेळेस तुम्ही आवडीने हरिनाम घेता, आणि हरिनामाचीच आवड शिल्लक राहते, बाकी कशाची नाही, हे वैराग्य असतं. सरळ सिद्ध होतं की वैराग्य जीवनात आल्याशिवाय तुम्हाला हरिनामाची खरी आवड निर्माणच होत नाही. वैराग्य जीवनात आलं तर आणि तरच तुम्ही आवडीने हरिनाम घेता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संताच्या पायधुळीने किंवा भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या नामाने, कारण काय असो, तुमची वासना जळाली. वासना जळणं म्हणजे जीवनात वैराग्य येणं. वासना जळाली, जीवनात वैराग्य आलंय. वैराग्य जीवनात आलंय, काय घडलं? मग रामनामाची आवड निर्माण झाली. मग रामनामे उपजे आवडी. कधी? जीवनात वैराग्य आलं तरच. जीवनात वैराग्य आले, वासना जळाली म्हणजे जीवनात वैराग्य आले, वैराग्य आलंय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तात्पर्य, तुमची वासना जळणं म्हणजे जीवनात वैराग्य येणं, आणि जीवनात वैराग्य आलं तरच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. आणि मग नाथ महाराज पहिल्या चरणात हेच म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी. तू आवडीने हरिनाम घे, म्हणजे काय कर? वैराग्य धारण करून हरिनाम घे. वैराग्य धारण करून हरिनाम घे. फायदा काय? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, अन्यथा नाही. अन्यथा नाही. टंगळमंगळीने हरिनाम घेतो, देव तुझी चिंता वाहणार नाही.
तू वैराग्य धारण करून हरिनाम घे, देव नक्की तुझी चिंता वाहील. तुझ्या संसाराची चिंता सगळी देवाला. फक्त वैराग्य धारण करून हरिनाम घे. आणि वैराग्य धारण करून हरिनाम घेणे हे आवडीने हरिनाम घेणं असतं. कारण जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत हरिनामाची खरी आवड निर्माणच होत नाही. ज्या दिवशी जीवनात वैराग्य येतं तिथून पुढंच हरिनामाची खरी आवड निर्माण होते आणि तुम्ही आवडीने हरिनाम घेता. ही झाली आवड. आवडीला चिटकून दुसरा शब्द आहे भाव. आता भाव आणि आवड हे दोन्ही शब्द जवळजवळ 19-20 एकाच अर्थाचे आहेत. मी बोलून गेलो. भक्ती, प्रेम, आवड, श्रद्धा, भाव हे सगळी शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. भाव म्हणजे प्रेमच, भाव म्हणजे आवडच, आणि आवड म्हणजे आवड, आणि आवड म्हणजे भाव. जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. डबल शब्द घातला नाथ महाराजांनी. एकाच अर्थाचे शब्द डबल घातले. भाव 2 प्रकारचा असतो. एक अशुद्ध भाव आणि एक शुद्ध भाव. तुम्हाला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. नीट ऐका. तुम्हाला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. तुम्हाला संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं आणि फक्त देवच आवडणं हे वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. कळतंय का? संसार आवडतो, देव आवडतो, अशुद्ध भाव आहे. भाव आहे पण अशुद्ध भाव आहे. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं हे वैराग्यच आहे. मी बोललोच की एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. आणि म्हणून तुम्हाला संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं हे वैराग्य आहे. आणि म्हणून शुद्ध भाव म्हणजेच वैराग्य. आणि आवड म्हणजे वैराग्य. म्हणून आवड म्हणजे वैराग्य, शुद्ध भाव म्हणजे वैराग्य. आवडीने भावे अर्थात वैराग्य वैराग्य आवडीने भावे हरिनाम घेसी. का बदललं जर चरण तर कसं होईल? वैराग्य वैराग्य हरिनाम घेसी. डबल वैराग्य आलेत. तात्पर्य नाथ महाराजांना हे सांगायचं की आवड म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे वैराग्यच. तर तू असं रखरखीत वैराग्य धारण कर आणि हरिनाम घे. आवड म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे वैराग्यच. मग डबल शब्द वैराग्यासाठी वापरलाय. आवड म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे वैराग्यच. तर डबल शब्द प्रयोग का? तर रखरखीत, असं ढिलं नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. रखरखीत वैराग्य धारण कर आणि हरिनाम घे. फायदा काय होईल? तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कशा प्रकारे? तू वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतलंस. वैराग्य धारण करून जर देवाचं नाव घेतलंस, अर्थात आवडीने आणि भावाने जर देवाचं नाव घेतलंस, तर काय काय फायदे होतात? तुझी सगळी संसाराची चिंता देव वाहतो. तुला जी चिंता आहे तुझी आणि संसाराची, ती चिंता देवावर पडते. तुझ्या संसाराची चिंता देव करतो. तुला चिंता करायची गरज नाही. अजून काय फायदे होतात? श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तू आवडीने भावाने, आवडीने आणि शुद्ध भावाने, आवड आणि भाव म्हणजे वैराग्यच. आता पुन्हा पुन्हा वैराग्य शब्द वापरत नाही मी, एकदाच सांगतो. आवड म्हणजे वैराग्य, शुद्ध भाव म्हणजे वैराग्य. मग तू वैराग्याने अर्थात आवडीने आणि भावाने हरिनाम घेशील, तर श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि मग शुद्ध भावाने नाम घेतलंस तर देव दूर कुठे आहे? याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. तो शुद्ध भाव देवाला पकडून आणतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, तो भावच शोधत जातो देवाला. तुमचा शुद्ध भाव देवाला शोधत जातो, देवाला शोधतो, देवाला पकडून आणतो तुमच्या जीवनात आणि देवाची प्राप्ती करून देतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही भावाचे पाहुणे बोलत या. तुम्ही कुणी असा
कोणी असा तुमच्या अंतकरणात भाव निर्माण झाला रे झाला की भगवान कृष्ण ज्ञानेश्वरीत म्हणतात की मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच. तुमच्या अंतकरणात शुद्ध भाव निर्माण झाला की मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच. आम्ही भावाचे पाहुणे बलतया. मी तुमच्या घरचा पाहुणा होणारच, फक्त तुमच्या अंतकरणात शुद्ध भाव निर्माण होऊ द्या. आणि शुद्ध भाव म्हणजे संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं, हा शुद्ध भाव आहे. आणि असा शुद्ध भाव अंतकरणात निर्माण झाला की देव तुमच्या घरचा पाहुणा होतो. आणि म्हणून तुमच्याही आणि आमच्या अंतकरणात भाव आहे, पण आपला भाव अशुद्ध आहे. आम्हाला थोडा संसार आवडतो, थोडा देवही आवडतो, 50-50 नाही. संसार अजिबात आवडू नये, 100% देवच आवडावा. संसार अजिबात आवडू नये, फक्त देवच आवडावा, हा शुद्ध भाव आहे. आणि असा शुद्ध भाव जीवनात आला की मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि म्हणून भाव तुम्ही बाजारात गेले आणि गहू विकत घ्यायचे, तुम्ही म्हणता दुकानदारला, दुकानदार मामा गव्हाचा भाव काय? दुकानदार मामा गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000 रुपये क्विंटल. अर्थात साध्या भाषेत बोललं तर गव्हाच्या एका पोत्याचा भाव 4,000. गव्हाच्या एका पोत्याचा भाव 4,000. तुम्ही देवाला विचारा, देवा तुझा भाव काय? तुम्हाला गहू विकत घ्यायचे पोतभर, दुकानदारला विचारले, दुकानदार मामा पोतभर गव्हाचा भाव काय? तो म्हणतो 4,000 रुपये. पोतभर गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000 रुपये. तुम्ही देवाला विचारा, देवा तुझा भाव काय? मला तुला विकत घ्यायचे. कळतंय ना? तुम्हाला पोतभर गहू विकत घ्यायचे, दुकानदारला तुम्ही म्हणता पोतभर गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000 रुपये. तुम्ही देवाला म्हणता, देवा मला तुला विकत घ्यायचे, तुझा भाव काय? तर देव म्हणतो माझा एकच भाव आहे, काय? सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. देव म्हणतो माझा भाव सांगू तुला? सांग देवा. तर सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे, हाच माझा भाव आहे. सर्वस्वाला मुख, सर्वस्वाचा त्याग कर, संसाराचा त्याग कर, अहंकाराचा त्याग कर. संसार आणि अहंकार या दोन्ही गोष्टीचा त्याग, त्यांनीच मला विकत घेऊ शकशील. आणि हाच माझा भाव आहे. सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. आणि म्हणून भक्तीची तो जाती ऐसी, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. एक पोत गव्हाचा भाव 4,000 रुपये. देवाचा भाव सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. पोतभर गहू घ्यायचे, 4,000 मोजावे लागतात. देव घ्यायचा विकत, सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. अर्थात वैराग्य हा देवाचा भाव आहे. जीवनात वैराग्य आलं की जीवनात देव आला. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की बाबा तू तुझ्या जीवनात दुःखी आहेस, संकटात सापडायस, अडचणीत आहेस, त्याची तू चिंता करतोयस, पण तू चिंता करू नको. तुला मी एक युक्ती सांगतो. काय? तर तू आवडीने आणि भावाने हरिनाम घे. मग काय होईल? तुझी सगळी चिंता देवाकडे जाईल. तुझ्या संसाराची, भरणपोषणाची, खाण्यापिण्याची तुझी सगळी चिंता देव होईल. तुला चिंता करायचीच गरज नाही. तुझ्या जीवनात संकट दुःख आहेत ना, तुझ्या जीवनात संकट दुःख आहेत ना, एका माणसाकडे बोट केलं, एकाच माणसाकडे बोट केले नाथ महाराजांनी. तुझ्या जीवनात संकट आहेत, दुःख आहेत, परेशानी, तुला चिंता आहे ना? आहे ना चिंता? माणूस म्हणतो हो. मग तू फक्त एक काम कर, देवाचं आवडीने आणि भावानं नाम घे. तुझी सगळी चिंता देव वाहील, तुझी सगळी चिंता देव वाहील. तुला चिंता करायची गरजच नाही. अर्थात देव तुला तुझ्या चिंतेतून, अडचणीतून बाहेर काढेल. तू फक्त देवाचं नाव घे आवडीने आणि भावानं. आवडीने भावे हरिनाम घेसी. फायदा काय? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझ्या जीवनात चिंता आहे, संकट आहे, दुःख आहे, ते घालवायचं ना, मग आवडीने भावाने देवाचं नाव घे. तुला चिंता करायची गरज नाही, तुझी सगळी चिंता देव करेल. पण आवडीने भावाने नाम घेणं म्हणजे काय?
तर आवडीने भावानं नाम घेणं म्हणजे वैराग्य धारण करून नाम घेणं म्हणजे आवडीने भावानं नाम घेणं होय. कारण भाव दोन प्रकारचा आहे, एक शुद्ध आणि एक अशुद्ध. अशुद्ध भाव, शुद्ध भाव. एक अशुद्ध भाव, दुसरा शुद्ध भाव. संसार आवडतो, देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, हा शुद्ध भाव आहे. आणि शुद्ध भाव जीवनात आला की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तात्काळ देव तुमच्या घरचा पाहुणा होतो. आणि संसार न आवडणं आणि फक्त देवच आवडणं, हा जर शुद्ध भाव आहे तर हेच वैराग्य. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो म्हणजे शुद्ध भाव. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं म्हणजेच वैराग्य. आणि म्हणून शुद्ध भाव म्हणजेच वैराग्य. आणि आवड म्हणजे वैराग्यच. आणि म्हणून आवड म्हणजे वैराग्य, शुद्ध भाव म्हणजे वैराग्य. आणि डबल शब्द आला. मग वैराग्य, वैराग्य धारण करून हरिनाम घे, अर्थात रखरखीत वैराग्य धारण कर आणि हरिनाम घे. फायदा काय? तर तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुला चिंता करण्याची गरज नाही. आणि म्हणून जसं एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, एका म्यानात एकच तलवार राहते, तसं चित्तात एक तर संसार राहील किंवा देव राहील. जसं डोळ्यात एक तर झोप राहील किंवा चिंता राहील. जेव्हा डोळ्यात चिंता असते तेव्हा झोप पळून जाते, आणि जेव्हा डोळ्यात झोप असते तेव्हा चिंता पळून जाते. डोळ्यात एकच काहीतरी राहील, झोप किंवा चिंता. तसं चित्तात एकच काहीतरी राहील, संसार किंवा देव. दोघंही बसत नाहीत. जसं एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत, तसं चित्तातही संसार आणि देव दोघंही बसत नाहीत. आणि संसार आणि देव दोघं चित्तात बसले तर तो अशुद्ध भाव आहे, देव कधीच भेटत नाही. चित्तात एकच राहील काहीतरी, आयदर ऑर, नायदर नॉर. एक तर संसार राहील चित्तात किंवा देव राहील. चित्तात संसार आहे, देव पळून जाईल. चित्तात देव आहे, संसार पळून जाईल. आणि मग तुमच्या चित्तात अजिबात संसार नाही, फक्त देवच आहे, हा शुद्ध भाव आहे, हे वैराग्य आहे, ही आवड आहे. आणि मग अशा आवडीने, अशा भावाने, अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतलं, हरिनाम घेतलं. फायदा काय? तुझीही चिंता त्याची सर्व आहे, तुला चिंता करायचीच गरज नाही. तुझी सगळी चिंता देव करतो, तुला चिंता करायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की मग दरवेळेला आम्ही सगळ्याच जगातल्या माणसांनी संसार टाकले तर जगराटी कशी चालेल? त्याला पर्याय आहे ना. धनबराय सांगतात की ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याजावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. तुम्हाला घरदार काही त्यागायची गरज नाही, संघात राहा पण मनानं निसंग राहा. आणि मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि मी माझे ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तुम्हाला मी आणि माझं विसरायचे, अहंकार टाकायचा आहे. अखंड रामनामानं अहंकार मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशधडी. अखंड रामनामानं कामक्रोध जातात, अहंकार मरतो. मी माझं टाकायचे, मी देह नसून आत्मा आहे आणि देहाच्या संबंधीने हा गोतावळा माझा नाही आहे. मी माझं विसरायचे, हाच संन्यासी, हाच देव आहे. मग असं मी माझं विसरून वैराग्य धारण करून तुम्ही जनात राहिले का आणि वनात राहिले का, काय फरक पडतो? धनबरा बोलतात, देखे अग्नी विजोनी जाय, ते कापूसाते घेऊसुये. अग्नी विजोनी जाय, ते केवळ राखोंडी होय, मग ते कापूसाते घेऊसुये जिया परी. अग्नी विजली, त्याची राख झाली, मग ती राख कापसात गुंडाळी. आता कापसाला काय धोका आहे का? राख झाली गार, राख कापसात गुंडाळी, कापसाला काय धोका आहे? तसं तुमच्या मनाची राख झाली आहे, तुमच्या मनाची राख झाली आहे, मनच मेलं आहे, अहंकारासहित मन मेलं आहे. मनातले संकल्प विकल्प मावळलेत आणि अहंकारासहित मन मेलं आहे. आता तुम्ही जनात राहिले काय ना मनात राहिले काय? तुम्हाला भीतीच नाही ना. मनात संकल्प विकल्प आहे, मन आहे, मनात अहंकार आहे, तर तुम्हाला धोका आहे संसाराचा. पण मन मेलंय, त्यामुळे मनाच्या आतला अहंकार मेला, आतले संकल्प विकल्प मेले, मग तुम्हाला भीती काय? आणि म्हणून ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याजावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. देव पाहिजे ना, निसंग व्हायची गरज नाही. तुम्ही संघात राहा, फक्त मनानं निसंग व्हा. मनाने निसंग व्हा, शरीराने संघात राहा, मनाने निसंग व्हा. मग तुम्ही घरात राहिले काय, जनात राहिले काय, वनात राहिले काय फरक पडतो? मनाने निसंग व्हा. मग संसार त्यागायची गरज नाही आहे, संसाराची आसक्ती त्यागायची.
आणि ज्याने संसाराची आसक्ती त्यागली आहे आणि ज्याला फक्त देवाचीच आसक्ती जडली आहे, हा शुद्ध भाव आहे, ही आवड आहे. आणि हा शुद्ध भाव आणि ही आवड हेच वैराग्य आहे. आणि असं रखरखीत वैराग्य धारण करून जो हरिनाम घेतो, फायदा काय? तुझी चिंता त्याची आहे, त्याची सगळी चिंता देवाची. आता त्याचा सगळा संसार देव चालवतो. तुका म्हणे देव त्याचा भार, तुका म्हणे देव त्याचा भार चालवी कामार होऊन या. तुका म्हणे देव त्याचा भार चालवी कामार होऊन या. यालाच नाथ महाराज म्हणतात की तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुला आता चिंता करायची गरज नाही, तुझी चिंता देव करतो. कशामुळं? का तू देवाचं नाव आवडीने आणि भावाने घ्यायला आहे, अर्थात वैराग्य धारण करून घ्यायला आहे. आणि म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. अशी आवड आणि भाव, आवड आणि भाव म्हणजे वैराग्यच. असं आवड आणि भाव अर्थात वैराग्य धारण करून तू देवाचं नाव घे. वैराग्य धारण करून देवाचं नाव घे, अर्थात आवडीने भावाने तू हरिनाम घे. तुझी सगळी चिंता देव होईल, तुला चिंता वाहण्याची गरज नाही आणि कुठलं खेद आणि दुःख मानण्याची गरज नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. बाबा तुझ्या जीवनात खेद आहे, दुःख आहे, संकट आहेत, अडीअडचणी आहेत. नाथ महाराजांनी बघा एका माणसाकडे बोट केलंय, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. पुढच्या चरणात म्हणतात सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. एकाच माणसाकडे बोट केले. अभंगाचा आशय नीट समजून घ्या. एका माणसाकडे बोट केले की जगातली माणसं दुःखी आहेत, अडचणी येतात. मग ते दुःख नशिबाने आलं, येऊ आलं, कशाने येऊ, पण जीवनात दुःख आले, संकट आल्यात, संकट आले, अडचणी आल्यात, त्यांनी मनुष्य दुःखी आहे. मग नाथ महाराज म्हणतात अडचणी आल्यात, संकट आलेत, दुःख आले, तर या दुःखानं तू दुःखी होऊ नको, याचा खेद मानू नको, तू दुःखी होऊ नको. मग काय कर? तू आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझं दुःख निघून जाईल. कशाने? का? तर तुझ्या संसाराची काळजी आता देव करतोय, तुझ्या संसाराची चिंता देव करतोय, तुला चिंता करायची गरजच नाही. आणि तुझी चिंता पळून गेली की दुःख पळून गेलं. तुझा भार देवाने घेतलाय. तुझ्या जीवनात दुःख आले ना, मग तू काय कर? आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घे. तुझी सगळी चिंता देव करल, तुला चिंता करायचीच गरज नाही. आणि म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तुला काय लागतंय, काय नाही, काय हवंय, काय नाही, सगळं देवाला माहिती आहे. का तू हृदयात बसलाय, तशा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. हृदयात राम विराजमान आहे. तुम्हाला काय लागतंय, काय नाही, सगळं त्याला माहिती आहे. पती लक्ष्मीचा जाणत असे, अर्थात भगवान श्रीकृष्णाला सगळं माहिती आहे तुम्हाला काय लागतंय, काय नाही. तो अंतर्यामी आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला सांगायची गरज नाही. या विश्वात एकटा देवच अंतर्यामी. तुम्हाला काय लागतंय, काय नाही लागत, हे सगळं देवाला माहिती आहे. तुझ्या जीवनात दुःख आले, संकट आलेत, तू खचून गेलाय ना, मग खचू नको. या संकटाचा खेद मानू नको, दुःख मानू नको. उठ आणि काय कर? आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझी सगळी चिंता देवाला आहे. तुझी सगळी चिंता देव करल. तुझ्या संसाराची चिंता देव करल. तुला चिंता करायची गरज नाही. म्हणून तू दुःखी होऊ नको, कष्टी होऊ नको. तुला काय लागतंय, काय लागत नाही, हे लक्ष्मीचा पती भगवान कृष्णाला सगळं माहिती आहे. उठ, तू खेद करू नको, दुःख करू नको. तू फक्त हरिनामाला लाग आणि वैराग्ययुक्त हरिनाम घे. वैराग्य धारण करून हरिनाम घे. आवडीने भावाने हरिनाम घे. साधं सुद्धा नाही. वैराग्य धारण करून हरिनाम घेतलं तरच देव तुझी चिंता होईल, तुझ्या संसाराची आणि तुझी चिंता होईल. पुढे तिसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात की सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. या दोन्ही चरणात एकच आशय निघतोय, दुसऱ्या आणि तिसऱ्या. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. देव सगळ्या जगाला सांभाळतोय, मग तुला एकट्यालाच कसं काय सांभाळायचं नाही? तुला एकट्यालाच कसं काय मोकलील?
मोकलील म्हणजे टाकून देणे, सोडून देणे. आपण म्हणतो ना शेत मोकललं. ज्वारी काढली, ज्वारी उभी आहे, तो पण ज्वारीची राखण करावी लागते, त्यात गुरंढोरं कोणी जाऊ देऊ नयेत. पण ज्वारी काढली, पेंड्या बांधल्या, सगळा कडबा कणसासहित उचलून नेल्या पेंड्या, कुठून येऊन बुसाड लावलं. आता रानात फक्त पालापाचोळा आहे. मग आपण म्हणतो रान मोकललं आहे, घाला जनावरं, शेळ्या मेंढ्या काय घालायचं घाला, रान मोकललं आहे. रानात पीक नाही, आता कुणीही जनावरं त्या शेतात घालू शकतं, म्हणजे रान मोकललं. तर मोकललं म्हणजे मोकार सोडणे, अलग लक्षात, किंवा टाकून देणे. तसं सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आणि बाबा देव सगळ्या जीवाचा सांभाळ करतोय, मग तुला एकट्यालाच कसं काय मोकलील, तुला एकट्याच कसं काय बाजूला ढकलील, तुला एकट्याच कसं काय टाकून देईल. इथं बघा एका माणसाकडे बोट आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं 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 हा शब्द बघा, तुझं म्हणजे एकटाच, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. म्हणजे या अभंगामध्ये नाथ महाराजांनी एका माणसाकडे बोट केलं आहे, आणि तो मनुष्य दुःखी आहे, आणि त्याचं दुःख नाथ महाराजाला घालायचं आहे. आणि मग नाथ महाराज मार्ग सांगतायत, तुझ्या जीवनात दुःख आहे ना, संकट आहे ना, दुःखानं खचून गेलं ना, दुःखाचा खेद आहे ना, मग एक काम कर म्हणले, काय, आवडीने भावे हरिनाम घेसी. तू आवडीने भावाने, अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे, वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझी आणि तुझ्या संसाराची चिंता देवाला, आता तुला नाही. तू दुःखमुक्त चिंतामुक्त झाला, आणि मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवाला सांभाळतो, तुलाच कसं काय मोकलील, कसं काय बाजूला ढकलील, तुला बी सांभाळेल. तू फक्त वैराग्य धारण करून देवाचं नाव घे. पुढे अभंगाच्या 4थ्या चरणात नाथ महाराज म्हणतात की जैसी स्थिती आहे तैशाची परी राहे, जैसी स्थिती आहे तैशाची परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. की बाबा नसीब जसं जगवेल तसं तसं जग. आमच्या हातात काही नाही, आमच्या हातात काही नाही. आमच्या हातात एकच आहे, फक्त कसं वागायचं, कसं जगवायचं हे नशिबाच्या हातात, कसं वागायचं फक्त आमच्या हातात. आणि आम्ही जसं वागू तसं आमचं नशीब तसं संचित बनतं, आणि त्याचा फळभोग द्यावा लागतो. कसं जगवायचं हे नशीब ठरवतं, फक्त कसं वागायचं एवढंच आम्ही ठरवू शकतो. आणि जसं वागू तसं नशीब घडतं. आणि मग आम्हाला कसं जगवायचं नशीब ठरवतं, आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला बदल करता येत नाही, कारण नशीब बलवान आहे. तुकोबाराय म्हणतात की आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. सगळं काही नशिबाच्या हातात आहे, आमच्या हातात काही नाही. आम्ही फक्त काकुळतीला यावं एवढंच आमच्या हातात आहे, बाकी काही नाही. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तयापुढे. तुकोबाराय म्हणतात नशीब बलवान आहे, गाढ म्हणजे बलवान, नशीब बलवान आहे. या नशिबापुढे कुणाचं काही चालत नाही, नशिबापुढे हात टेकावेच लागतात. आणि मग जीवनात कुणास फुले तर कुणास काटे, हे ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळत असतात, प्रारब्धाने मिळत असतात. कोणाला फुलं नशिबानेच मिळतात, कोणाला काटे नशिबानेच मिळतात. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आणि नशीब आम्ही आमचं घडवतो. कर वांचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. ज्ञानोबा आहे, वांचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. मृत्यूलोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा दुसरं कुणी नाही आहे, तुमची कर्म आहेत. देव हृदयात साक्षी भावानं उभा आहे, तो तुम्हाला चांगलं कर म्हणत नाही, वाईट कर म्हणत नाही. तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. देव म्हणतोय
मी तुमच्या हृदयात साक्षी भावना उभा आहे. जसा दिव्याच्या प्रकाशात लोक काय करतात, दिवा साक्षी भावना पाहतो, कोणाला टोकत नाही, चांगलं करा वाईट करा तुमची मर्जी, तो फक्त बघत असतो. तसं देव हृदयात उभा आहे बघतोय आमच्याकडं. चांगलं केलं शाबासकी नाही, वाईट केलं टोकत नाही. साक्षी भावानं बघतो आणि त्याचा हिशोब ठेवतो आम्ही काय काय करतो. आणि जे काय काय केलं हे संचित असते, नशीब असते, त्याचा फळभोग देव आम्हाला देतो. पण आमचं बरं वाईट नशीब आम्हीच घडवतो बरे वाईट कर्म करून. आणि म्हणून आम्हाला जीवनात मिळणारे भोग आमच्या नशिबाने मिळतात, आमच्या कर्माने मिळतात. आणि कर्माचा भोग द्यावाच लागतो. म्हणून एक वेळ देवाला कमी भिलत चालतं, पण कर्माला जास्त घाबरा. याचा अर्थ देवाला भिवू नका असं नाही, देवालाही भ्या, पण कर्माला जास्त भ्या. देवालाही भ्या बरं का, असा अर्थ काढू नका. देवालाही भ्या, कर्माला भ्या. कारण कर्म हातून घडलं की ते दप्तरात पडतं, त्याची नोंद होते आणि त्याचा फळभोग द्यावाच लागतो. केले काम्य कर्म तैसे फळभोगावया धरणे बैसे, न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. कर्म हातून घडलं की त्याचा फळभोग द्यावाच लागतो. 1000 गावरान गाई आहेत, त्याच्यामध्ये गावरान गाईचं वासरू सोडा, अचूकरीत येते बरोबर आपल्या आईला शोधतं आणि कासेत तोंड घालतं. पण हे म्हशीचं टोनग किंवा जर्शा गाई, हे म्हशीचं टोनगण जर्शा गाई, ते कोणत्या गाईच्या आणि म्हशीच्या कासेत तोंड घालीत लाता खात जातात. आणि जी गाय किंवा म्हैस लात मारायची नाही ती त्याची आई ठरते, त्या टोनग्याची किंवा त्या जर्शा गाईची. गावरान गाईचं वासरू तसं नसतं. 1000 गावरान गाईत वासरू सोडा, ते वासरू बरोबर अचूकरीती आपलीच आई शोधतं. तसं कर्मही हातून घडलं की अचूकरीती आम्हाला शोधतं आणि त्याचा फळभोग देतं. पण कर्म बलवान आहे. आणि म्हणून नशीब जसं जसं जगवेल तसं तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. नशीब बलवान आहे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले त्यापुढे. तुकोबार आहे का अभंगातून बोलतायत की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनी. हे चरण बारकाईने जर अभ्यासलं तुम्ही आम्ही तर जगातलं भांडण मिटून जाईल. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे मनी समाधान, आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनी. महाराज म्हणतायत, तुकोबाराय म्हणतायत की तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा सुखदुःखाचा प्रत्येक भोग हा तुमच्या नशिबानंच मिळतो, संचितानंच मिळतो. भोग तो न घडे संचिता वाचून. तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक भोग तुमच्या संचितानं, तुमच्या नशिबानंच तुम्हाला मिळतो. तुम्हाला कोणी सुख आणि दुःख देतच नाही, तुम्हाला सुख दुःख देणार तुमचं नशीब आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही माझ्या तोंडात मारली, लोकांचं कशाला सांगत, तुम्ही माझ्या तोंडात मारली, तर तुकोबाराय म्हणतात की डॉक्टर मोठे समोरच्या माणसाने तुझ्या तोंडात मारली ना, तर तू तुझ्या नशिबावर रुस, संचितावर रुस, त्या समोरच्या चापट मारणाऱ्यावर रुसू नको. का? तर तुझ्या तोंडात मारायचंय हा भोग तुझ्या संचितानी तुझ्या कपाळावर 5व्या दिवशीच लिहून ठेवला होता सटीवच्या हाताने. आणि ती वेळ आल्यानंतर त्या नशिबाला हात नाही म्हणून समोरच्या माणसाला निमित्त केले, त्याचा हात पकडाय आणि तुझ्या तोंडात ठोका टाकलाय. नशिबाला ठोका टाकायचा आहे, पण नशिबाला हात नाही म्हणून समोरच्याचा हात पकडाय आणि तुझ्या तोंडात ठोका टाकलाय. मग मोठे तुला रुसायचं आहे तर तू तुझ्या नशिबावर रुस, समोरच्या ठोका टाकणाऱ्यावर रुसू नको. का? तर मनुष्याला त्याच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग, कोणताही भोग संचितानंच मिळतो, नशिबानंच मिळतो. आणि म्हणून मिळणारा भोग जर नशिबानंच मिळत असेल तर तुम्ही तुमच्या नशिबावर रुसा, समोरच्या त्रास देणाऱ्यावर रुसू नका. आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनी. हे तुकोबारायचं विधान जर आम्ही गळी उतरवलं तर जगातला भांडणतंटा कायमचा मिटून जाईल. पण आम्हाला पटत नाही, आम्ही पटवून घेत नाहीत. आणि का रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनी. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. नशिबात मिळणारा प्रत्येक भोग हा संचितानंच मिळतो. जीवनात मिळणारा प्रत्येक भोग संचिताने मिळतो, नशिबाने मिळतो. आणि मग जीवनात अडचणी आल्या तर समजून घ्यायचं काय, कशी नशिबान थट्टा आज मांडली,
कशी नशिबान थट्टा आज मांडली. ते पिंजरा सिनेमात गाणं होतं. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. ही काय नशिबाची थट्टा? हेच प्रारब्ध आहे. ही नशिबाची थट्टा. याला तुकोबारा म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, आणि कारुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनी. महाराज हेच सांगतायत की बाबा देह हा दैववशेत पाळला जातो. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगी. दैवास्तव देहाचे पाळन, देह हा दैववशेत पाळला जातो. तू अडचणीत आहेस, तू संकटात आहेस, मग देव दयाळू आहे. सकळ जीवाचा सांभाळ करतो. तुलाच कसा मोकलील? सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. देव दयाळू आहे, सगळ्या जीवाला सांभाळतो. तुला एकट्यालाच कसा मोकलील? तुलाही मोकलणार नाही. तुझ्या जीवनात दुःख आले ना, संकट आलेत ना, मग एकच कर, आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझी चिंता संपली. ती चिंता देवाच्या डोक्यावर गेली. हां, देव सगळ्याला सांभाळतो. तुला एकट्याला कसं काय सोडून देईल? तुला एकट्याला कसं काय मोकलील? नाहीतरी समजा आपल्या शरीराला 95 वर्ष आयुष्य दिलं देवानं किंवा नशिबानं, तर हा देह 95 वर्षापर्यंत पोहोचतं करणं हे दैवाचं जिम्मेदारी आहे. धनवारा बोलतात दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगी. देहा दैवशेत पाळला जातो. मग जेवढं आयुष्य मिळालं तिथपर्यंत या देहाला जगवायची जिम्मेदारी देवाची. आणि म्हणून देव सगळ्यांना जीव घालतो. संध्याकाळी सगळ्यांना जीव घालतो आणि सगळे जेवल्यानंतर मग स्वतः जेवतो. जगातला एकही माणूस उपाशी असेल तर देव जेवत नाही, सगळ्याला जीव घालतो आणि मग शेवटी स्वतः जेवतो. का? तर आम्हाला जगवण्याची जिम्मेदारी देवाची. देवानं 95-100 वर्ष आयुष्य दिलं ना, मग 100 वर्षापर्यंत जीवन ठेवायचं आम्हाला, ही देवाची जिम्मेदारी. याला ज्ञानोबा म्हणतात की दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगी. जो भाकरीच्या तुकड्याची काळजी करत नाही तो महायोगी म्हटले. कारण भाकरीच्या तुकड्यात देवाला द्यावा लागतो. आणि मग आत्माराज म्हणते की तुझं मोकलीला ऐसे नाही. तुला कसं मोकलील? देव तुलाही सांभाळणं, सगळ्या जगाची काळजी करतो, सगळ्या जगाला जीव घालतोय आणि मग देव शेवटी जेवतोय. मग तुला एकट्याला कसं उपाशी ठेवील? तुलाही जीव घालील. आणि म्हणून सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. प्रारब्धाची भरे पोट तुका करीना बोबाट. हां, प्रारब्धशेत पोट भरल्या जातं. भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. हे बेलापूरला ऊस तोडायला लोक जातात. तुकोबाराय बोलतायत की त्याच लोकाला देशादुनियावर जावं लागतं पोट भरायला, की जे देवाचं नाव घेत नाहीत. तुम्ही देवाच्या आवडीने नाव घ्या, तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवाची असते. पण जे लोक देवाचं नाव घेत नाहीत, देवाकडे डोंकून पाहत नाहीत, देव म्हणतो तुमचं तुम्ही बघा. मग त्यांना सोलापूर बेलापूरला ऊस तोडायला जावं लागतं. पण तुम्ही देवावर भार घाला, देवाचं नाव घ्या आणि देवावर भार घाला संसाराचा, तुम्हाला देश डोई घ्यावा लागत नाही किंवा देशादुनियावर पोट भरायला जावं लागत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. काय अर्थ याचा? भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. देवावर भार घाल ना, नुसता भार घालू नको. हरिनाम घे, तू हरिनाम घे, मग देवावर खरा भार जातो. कारण तू हरिनाम घेतलं हे देवावर ऋण असतं. आणि मग तुकोबाराय बोलतात की दिवाळ खोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तो नारायणाचं दिवाळ काढ ना, कशाने? त्याचं हरिनाम घेऊन. हां, आम्ही देवाचं नाव घेतलं की आमचं देवावर ऋण होतं. देवावर ऋण होतं. हरिनाम घ्या, तुम्ही घेतलं हरिनाम की देवावर ऋण होतं. आणि देवावर तुमची जिम्मेदारी जाते. देवाला तुमच्या संसाराची काळजी व्हावी लागते. मग सगळ्या जीवाची काळजी करतो, तुला एकट्याला कसा मोकलेल म्हणले? मग हां, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तू नाव घे, तुलाही सांभाळील. सगळ्या सांभाळतो, तुला का नाही सांभाळायचं? तुलाही सांभाळील. पण तू नाव घेत नाही म्हणून सांभाळत नाही. तू नाव घे ना, तुलाही सांभाळील. मग सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आणि सगळं करत असताना, ही गंमत पाहत असताना, जगत असताना तुला नशीब जसं जसं जगवेल तसं जग ना म्हणले. हां, आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कसं जगवायचं, आम्हाला कसं जगवायचं नशीब ठरवतं. फक्त कसं वागायचं एवढंच आम्ही ठरवू शकतो.
किंवा वाक्य फिरवलं तर आम्हाला कसं जगवायचं नशीब ठरवतं. नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही कोणी लाटसाहेब असा, जहागीरदार असा, नशीब जसं जगवेल तसंच जगावं लागतं. तुम्हाला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. नशिबाने ठरवलं की वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला दम्याची बिमारी होणार आहे, तुम्ही लाख पळा. नशीब तुम्हाला गाठतं ते दम्याची बिमारी देऊनच सोडतं. तुम्ही जहागीरदार आहेत, पैशावाले, टाळान दामा. मग नशिबाने लिहिलं वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस होणार आहे, तुम्ही जहागीरदार आहेत, पैशावाले, टाळान डायबिटीस. मग नशीब गाठतं 50व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस देतच. नशिबाने ठरवलं वयाच्या 60 वर्षी तुम्हाला रक्तपिती फुटणार आहे, तुम्ही जहागीरदार आहेत, टाळान तुमची रक्तपिती. नशीब गाठतं वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला रक्तपिती देतच. नशिबाने ठरवलं वयाच्या 70व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर द्यायचा आहे, तुम्ही जहागीरदार आहेत, पैशावाले आहेत, श्रीमंत आहेत, टाळा ना कॅन्सर तुमचा. नाही टाळता येत. नशीब गाठतं 70व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर देऊनच सोडतं आणि मारतंच. आणि म्हणून तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काही न चले तया पुढे. आहे ते सगळं प्रारब्धाचे हाती यावे काकुळतेशी. आता रडत बसण्याशा दुसरं आमच्या हातात काही नाही. यावे काकुळतेशी. आता आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती. एका वाक्यात तुकडा पडलाय तुकोबारायने. आहे ते सकळ प्रारब्धाच्या हाती. सगळं काय नशिबाच्या हातात आहे. आमच्या हातात एकच आहे, रडत बसणं, कणत बसणं. मग नशिबात जर सगळं नशिबाच्याच हातात आहे तर नशीब आम्ही घडवतो ना. नीट वागा ना, नशीब चांगलं घडेल. वाईट वागला तर वाईट घडेल. तुमच्या कर्मावर नशीब ठरतंय. आणि मग हुकून चुकून तुमचं नशीब सध्या या जन्मात बेकारच आहे आणि तुम्हाला दुःख देत आहे तर नाथ महाराज म्हणतात तू खचून जाऊ नको ना. मग या जन्मात दुर्दैवानं तू वाईट वागलाय, तुझं नशीब तू घडवलंय, तुझं नशीब वाईट आहे, ते तुला दुःख द्यायलंय. तर मग खचू नको ना. जैसी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. जैसी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. तूच वाईट वागला, नशीब वाईट घडलंय, तुझ्या हालापेष्टा चालल्यात. मग असू दे ना, देवावर भार घाल, देवाचं नाव घे आवडीने, देव तुझी काळजी होईल. आणि जगत असताना नशिबाचं कौतुक बघ, संचिताचं कौतुक बघ. ते जसं जसं जगवेल, काय काय भोग देईल ते मजेने भोग, त्याच्यात कणत बसू नको. कौतुक पहा म्हटले. आम्हाला नशिबाचं कौतुक पाहता यावं. आमच्या जीवनात समजा गरिबी आली, आम्ही लगे खचून जातो, धडका घेतो, ना तर जीव देतो, आत्महत्या करतो. नाथ महाराज म्हणतात आत्महत्या करू नका, नशिबाचं कौतुक पहा. आलं ना दुःख, येऊ द्या. दुःख आलं की देवाला शरण जा, दुःख हलकं होतं. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. जीवनात कसलंही दुःख येऊ द्या, तुम्ही विठ्ठलाचं नाम मुखात धारण करा, दुःख निघून जातं. त्या दुःखाचं रूपांतर सुखात होतं. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाच्या प्रसंगी एकच काम करा, देवाच्या नावाचा सहारा घ्या. सुखात तर देव घोकाच, पण दुःखातही देव घोका. जो दुःख आणि सुख दोन्ही वेळे देव घोकतो तो संत असतो. पण किमान दुःखात तरी देव घोका ना. तुम्ही मनुष्य आहेत, राहिले संत, नका सुखात देव घोकू, पण दुःखात तरी घोका. तुम्ही साधारण जीव आहेत ना, राहिले सुखात, पण दुःखात तरी देव घोका. आणि मग दुःख जीवनात आलं, एकमात्र देवाच्या नावाचा सहारा घ्या. हरिनाम हे एक चिलकत आहे. जशी लोखंडाची चिलकत युद्धामध्ये तलवारीचे घाव सहन करते. अंगात चिलकत घातले, वरून तलवारीचे प्रहार होत आहेत, तुम्हाला मार लागत नाही. युद्धामध्ये लोखंडाची चिलकत तलवारीचे घाव सहन करते. तसे हरिनामाची चिलकत दुःखाचे संकटाचे घाव सहन करते. हरिनामामुळे तुमची सहनशीलता वाढते. हरिनामामुळे दुःखाला तोंड देण्याचं सामर्थ्य वाढतं, तुमचं मनोबल वाढतं, तुम्ही खचून जात नाही. संकटाचा सामना दटून करता तुम्ही हरिनामामुळे. आणि मग हरिनाम घ्या ना, सहनशीलता वाढेल. हरिनाम घेत नाही ते भीतीला असतात, ते आत्महत्या करतात. किती दुःख जीवनात येऊ द्या, मुखात रामनाम असेल तुम्ही आत्महत्येकडे जात नाहीत, उलट दटून त्या संकटाचा सामना करतात. यालाच नाथ महाराज म्हणतात की कौतुक तूप आहे संचिताचे. तुझं प्रारब्ध तूच घडवलंस. वाईट वागलास, नशीब वाईट घडले, त्यामुळे वाईट भोग जीवनात यायलेत. मग आता या वाईट भोगानं खचून जाऊ नको. या वाईट भोगाचं कौतुक बघ. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. वाईट दिवस आलेत ना तुला, येऊ दे. आलेत दुःख आले जीवनात, येऊ दे. आलं तर मग या संचिताचं, या दुःखाचं कौतुक बघ. अशा दुःखाच्या प्रसंगी तू हरिनाम मुखात धारण कर आवडीनं. दुःखाचं रूपांतर सुखात होईल. दुःखाचं रूपांतर सुखात होईल. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे.
जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मुखात हरिनाम असेल तर दुःख जातं आणि दुःखाचं रूपांतरही सुखात होतं. आणि म्हणून सदैव मुखात हरिनाम धारण करा. सुखात हरिनाम धारण कराच, पण दुःखात जरूर धारण करा. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. आणि म्हणून शेवटी अभंगाच्या 14 चरणात महाराज म्हणतायत की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. की बाबा तुझ्या नशिबानं तुझ्या जीवनात वाईट प्रसंग आलेत. एका माणसाकडे बोट केले नाथ महाराजांनी. अभंग मोठा गमतीदार आहे. नाथ महाराजांनी एका माणसाकडे बोट केलं की तू वाईट वागलाय, तुझं नशीब वाईट घडले, तुझं संचित वाईट घडले, तुझ्या जीवनात वाईट भोग आलेत. हां, मग या भोगाची चिंता करू नको, भोगानं खचून जाऊ नको. काय कर, तर तू आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घे. आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे. काय होईल, वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतलं की तुझी सगळी चिंता देवावर जाईल आणि तू चिंतामुक्त होशील. तू चिंतामुक्त होशील. कारण जसं लहान बाळ आहे, ते आईच्या मांडीवर झोपले, त्याला काळजी का आपल्या तहानभुकेची. धनवारा लिहितात की आपली तहानभूक नेणे, ताने अनिके ते माऊलीसीच करणे, तसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी करी. तसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी करी. लहान बाळ आईच्या मांडीवर झोपले, ते काळजी करत नाही आपल्या खाण्यापिण्याची. 2 महिन्याचं बाळ आहे, आईच्या मांडीवर आहे, त्याला काळजी नाही त्याच्या भुकेची. त्याच्या भुकेची तहानेची काळजी आईला आहे. तसं तू बाळ बन, देवाला आई कर, तू बाळ बन आणि देवाच्या मांडीवर झोप. अर्थात अति आवडीनं अति भावानं वैराग्य धारण करून देवाचं नाव घे. देव तुझी आई बनल आणि तुझ्या तहानेची भुकीची काळजी देव करल. ऐसे अनन्य योगे विकले जीव मने अंगे, त्याचे काय एक सांगे सर्व मी करी. अशा अनन्य योगानं अति आवडीनं अति भावानं अर्थात वैराग्य धारण करून जर हरिनाम घेतलंस तर देव तुमची आई बनतो आणि तुमच्या संसाराची तुमच्या भरणपोषणाची काळजी देवावर पडते. तुम्हाला काळजी करायची गरज नसते. आणि मग असं जर आहे तर तू सध्या गरीब आहेस, दुःखी आहेस, तर कशाला खेद करतो, कशाला दुःख करतो. दुःख मान नको संकटाचं. एवढे संकट आले तर त्या दुःखाने परेशान होऊ नको. फक्त हरिनाम घे आवडीने भाविक अंतकरणाने. त्याची काळजी, संसाराची दुःखाची काळजी देवावर जाईल. देव सगळ्याला सांभाळतो. मग तो एकट्याला कसं काय मोकलील. जशी परिस्थिती तसा जग. नशिबाचं कौतुक बघ. काय दुःख येतात एन्जॉय कर म्हणले दुःख. कौतुक तू पाहे संचिताचे. आणि मग असं आवडीने भावानं आणि वैराग्य धारण करून हरिनाम घेतलंस तर एक दिवस तू मुक्त होशील, संत होशील. आणि तू संत झाला रे झाला, तू संत झाला रे झाला हरिनामाच्या बळावर की तुझ्या प्रारब्धाचा नाश होईल. तू संत झालाय, मुक्त झालाय, पण तुझ्या जीवनात दुःख आहे. पण तू संत झाला रे झाला की तुझं प्रारब्ध जळून जाईल आणि तुला दुःख राहणारच नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंत साक्ष देत आहेत, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करू ते तथा. तुला आत्मज्ञान झालं की आत्मज्ञानच तुझ्या जीवनातलं सगळं संचित वगैरे वगैरे प्रारब्ध सगळं जाळून टाकतो. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करू ते तथा. एकदा आत्मज्ञानी झाला तू की आत्मज्ञानच तुझ्या जीवनातलं संचित क्रियमान प्रारब्ध सगळं जळून टाकतं. आणि म्हणून तुकोबा लिहित आहेत की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. भक्ताला अर्थात संतांना, मुक्त माणसाला प्रारब्ध नाही, क्रियमान नाही, संचित नाही, हे सगळं हरीच्या कृपेने किंवा आत्मज्ञानाने जळून जातं. यालाच नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय.
2 वाक्यात सारांश. नाथ महाराज म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. सगळ्या जगाला, पण त्यातली त्यात एका माणसाकडे बोट केले नाथ महाराजांनी. एक म्हणजे सगळेच आले त्यामध्ये, की बाबांनो तुम्ही दुःखी आहात, पीडित आहात, त्रस्त आहात, संकटात आहात, अडचणीत आहात, तर त्यांनी तुम्ही खेद मानू नका, अडचणीचा दुःखाचा खेद मानू नका, खचून जाऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका संकटाने. मग काय करा, तुम्ही आवडीने अर्थात शुद्ध भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घ्या. तुमची सगळी चिंता देवावर जाईल, तुम्ही चिंतामुक्त व्हाल. मग तुला चिंता आणि खेद करायची गरजच नाही, कारण चिंता देवाला गेली. मग देव सगळ्या जगाचा सांभाळ करतोय, मग तुला एकट्याला कसा मोकलील, तुला एकट्याला कसा मोकलील. म्हणून नाथ महाराजांनी शब्द दिला की सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला यायचे नाही. अरे सगळ्या सांभाळ करतो, तुला कसं मोकलील म्हणले. मग पण त्यासाठी तुला काय करावं लागेल, वैराग्य धारण करून देवाचं नाव घ्यावं लागेल. आणि जीवनात दुःखी आहेत, पीडित आहेत, अडचणीत आहेत, संकटात आहेत, खचून जाऊ नका. नाथ महाराज दिलासा देत आहेत. संकट आहेत, दुःख आहे जीवनात, अडीअडचणी आहेत, परेशान आहेत, खेद मानू नका, दुःखी होऊ नका. सरळ अति आवडीने शुद्ध भावने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घ्या. वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतलं, वैराग्य धारण करून हरिनाम घेतलं की तुमची सगळी चिंता देवावर जाते, तुम्ही चिंतामुक्त होता. तुम्हाला आता दुःखाचा किंवा कुठल्या गोष्टीचा खेद करायची गरज नाही, परेशान होण्याची गरज नाही आहे. देव सगळ्या जगाचा सांभाळ करतो, तुम्हाला एकट्याला कसा मोकलील, तुमचाही सांभाळ करेल. आणि मग हे जगत असताना नशीब जसं जगवेल तसं जगा. जे काही संकट अडचण येतील हे संचिताचं भोगणं आहे. संचित किंवा नशीब जसं जसं जगवेल तसं तसं जगा. आणि जे काही दुःख जीवनात येईल त्या दुःखाचं कौतुक बघा, अर्थात संचिताचं कौतुक बघा. जगताना जीवनात दुःख येणारच, त्याने खचू नका. येणाऱ्या दुःखाचं कौतुक बघा, येणाऱ्या दुःखाचं कौतुक बघा. अर्थात आलेलं दुःखही एन्जॉय करा. मुखात हरिनाम असेल तर दुःखही एन्जॉय करता येतं. यालाच नाथ महाराज म्हणतात की कौतुक तूप आहे संचिताचे. कौतुक म्हणजे मजा. आता संचिताने दुःख पाठवले, दुःखाची कुठं मजा असते, पण त्याला नाथ महाराज म्हणतात की दुःखाची मजा बघ. आणि दुःखाची मजा बघता येते, दुःखही एन्जॉय करता येतं मुखात जर देवाचं नाव असेल तर. आणि मग जगत असताना संचितानं नशिबानं वाईट दिवस, अडीअडचणी, संकट, दुःख जीवनात पाठवले तर खचून जाऊ नको. आणि तू खचणारा नाही जर मुखात नाम असेल तर. आलेलं दुःख एन्जॉय कर, त्या नशिबाचं संचिताचं कौतुक बघ. मुखात नाम असेल तर दुःख सहज सहन करून येशील. आणि मग तू आवडीनं शुद्ध भावानं अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतोयस, मग तुला श्रीगुरू येऊन भेटेल, तुला आत्मज्ञान होईल, तू मुक्त होशील, तू संत होशील. आणि मनुष्य संत झाला की आत्मज्ञान त्याचं संचित क्रियमान प्रारब्ध सगळं जाळून टाकतं. हां, मग तुझ्या जीवनातून वाईट दिवस आपोआप निघून जातील, वाईट भोग निघून जातील. तू सुखी होशील, तू सुखी होशील. हां, ज्याला तुकोबाराय म्हणतात की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. धनबरा म्हणतात की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते तथा. अर्थात क्रियमान संचित प्रारब्ध सगळं जळेल, मग तुझ्या जीवनातलं दुःख सगळं निघून जाईल, तू सुखी होशील. यालाच नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.